साठी अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी। तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी। बाळकाचे चाली माता जाणूने पाऊल घाली। तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी। तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव। तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी। विठ्ठल अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी। तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी। पंढरीच्या देवराया महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्त तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू प्रथम नमन। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। कथेचा विस्तारू। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवर मस्तक माझा पाया
सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता आरभकाचे साठी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त समयी भगवत चिंतन सेवेकरता निवडलेला भंग वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत श्रेष्ठ श्री तुकोबरा यांचा खऱ्या अर्थानं संत आपल्या जीवनामध्ये किती मोठी क्रिया करून या समाजाकरता आपलं जीवन व्यतीत करतात. अत्यंत सुंदर अत्यंत गोड अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग श्री तुकोबरा यांचा आहे आणि या अभंगावर विशेष चिंतन करण्यापूर्वी अल्पसहा पर्याय देणं अत्यंत अगत्याचं आहे. नवे ते वक्त्याचं प्रधान कर्तव्य आहे. या ज्ञायानं परमपूज्य प्रातस्मरणीय श्री बुधनाथजी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त चाला एकदिवसीय कीर्तन सोहळा भंडारा असं उत्तम असं गोड आयोजन धारणात भक्त परिवारानं या ठिकाणी केलेलं आहे. समस्त ग्रामस्थ तीर्थक्षेत्र कुमटे या गावानं कुमट्याच्या सगळ्या ग्रामस्थांनी एकत्रितरित्या येऊन हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामध्ये सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या चरणात दर्शन घेतो. खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं गायनामध्ये आदरणीय आमचे या परिसराचं विभागाचं तालुक्याचं वैभव आदरणीय युवा कीर्तनकार विजयजी महाराज या ठिकाणी उपस्थित आज कीर्तनासाठी गोड साथ करत आहेत. त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य ज्यांचा सुंदर पिठीवरती हात आहे आणि आमच्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय वंदनगडचे घोरपडे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांची सुंदर अशी चाल आपण ऐकली. खऱ्या अर्थानं चाल झाल्यानंतर बऱ्याच कीर्तनातून चाल काढली बरं का जायची. कारण की कीर्तन ऐकल्यानंतर चाल ऐकल्यानंतर कीर्तन ऐकण्याची कुणाची माझ्या सहित कुणाचीच इच्छा नाही असे आदरणीय परमपूजनीय माळवदी महाराजांनी महाराज कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित आहे. मला असं वाटायला लागले आज काय माझा बळीचा बकरा बनवला काय सगळे हे सगळे दिग्गज मंडळी असताना माझ्यासारख्या लेकराला तुम्ही इथं उभं केलं आणि फार मोठी अडचण मला केली का नाही बघा. आता मी मोकळ्या अंगानं बोललो असतो बरं का, पण आता मी असं करणार आहे महाराजांच्याकडे ह्यांच्याकडे लक्ष न देता तुमच्याकडे देऊन लक्ष देऊन चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सुंदर अशी ज्यांची मृदंगाची थाप आहे त्या आदरणीय आमचे बापूराव महाराज निकम अर्थात मुन्ना महाराज आणि आपल्याच गावातले आदरणीय हरिभक्त परायण मकरंद महाराज वा 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 मकरंद महाराजांच्या चरणी धन्यवाद. आणि विशेष म्हणजे खऱ्या अर्थानं कीर्तनाला सगळ्यात जास्त गोडी कोणी आणली असेल तर आमच्या काय दादांचं नाव सोमनाथ दादानी. अत्यंत सुंदर म्हणजे अख्ख्या महिन्यातल्या जानेवारीतल्या आज जानेवारीची 14 तारीख आहे. मागच्या 8-9 कीर्तनात अत्यंत सुंदर पद्धती काल जवळजवळ अर्ध्या एकरात मांडव होता. मुन्ना महाराज कीर्तन अर्धा एकरात मांडव होता. अर्ध कीर्तन संपूस तर माईकनं सिटी काय बंद केली नाही. काय सांगावं तुम्हाला. पण आज असं वाटायला लागले की कमीत कमी 2 वाजेपर्यंत कीर्तन करावं. आहे का तयारी आहे. वारकरी मंडळी सगळे बसले त्यामुळे आहेच म्हणणार विठ्ठल विठ्ठल. सगळे श्रेष्ठ आहे. सगळ्यांच्या चरणी मस्तक ठेवतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. माझ्याकडे घड्याळ नाही बरं का, माझ्याकडं घड्याळ नाही. मला फक्त खुणवायचं ज्यावेळेस थांबायचं त्यावेळेस. कारण की मी घड्याळ हातात ठेवलं नाही की माणसाला तुम्हाला माहिती आहे का तुम्ही मॉलमध्ये कधी गेलाय का. मॉलमध्ये कोण गेले एक ऑब्झर्व करा कधीतरी मॉलमध्ये डीमार्टमध्ये ह्याच्यामध्ये जर गेला ना कधी ऑब्झर्व करा तिथं खिडकी कधी नसते. तिथं घड्याळ कधी नसतं. का नसतं माहिती आहे का.
हो, याच्याकरता नसतं. आत शिरलेल्या माणसाला किती वेळ गेला आणि बाहेर काय चाललंय याची जाणीव होणार. फक्त त्यानं खरेदी करत राहावं. त्या उद्देशानं मी माझा नेम ठेवला. हा त्यात घड्याळ असलं की सारखं घड्याळाकडे लक्ष जातं, थांबावंच वाटतं, चिंतनाला डिस्टर्ब होतो. त्यामुळे मी हातातलं घड्याळ काढून ठेवले. माझ्याकडे घड्याळ घेण्या एवढी माझी ताकद नाही असं नाही, पण घेतलंय, पण घरात ठेवलंय. कधी बाहेर जाताना गाडीत घालतो, कीर्तनात घालत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला चिंतन करायचे. एक तासामध्ये संत महात्म्यांच्या चरित्राचं वर्णन आपल्याला करायचे आहे. ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताची कीर्तन सेवा आहे. खऱ्या अर्थानं ते बुधनाथ महाराज आहेत. महाराज, आपण पवित्र जागेवरती बसलेलो आहे. कारण की मी ऐकून होतो की 2016चा का 2015चा कुंभ झाला, त्यावेळेस म्हणजे आताच नाही, पूर्वीपारची परंपरा. हो, जसा कुंभमेळा चालू झाला त्यापासून ज्यावेळेस नाशिकला कुंभमेळा होतो त्यावेळेस तिथली साधू संतांची मंदिराळी आपल्या या कुमटे गावामध्ये येते. सातारा जिल्ह्यातलं पहिलं गाव असेल की जिथं नाशिकमधनं कुंभमेळा आपल्या गावात येतो. किती भाग्यवान आहे आपण. हो, एवढं मोठं भाग्यवान माणसं आपण आहोत. कारण की ज्या ठिकाणी महाराज साधू संत येतात ना, ज्ञानोबाराय, नामदेव महाराज आदी वर्णन करून सांगतात, चला तया ठाया विश्रांती घ्यावया. कुठं? ज्या ठिकाणी साधू संत येतात. आळंदीचा भाग सोडा, आळंदीत सांगितलंय, पण आळंदीचा मतितार्थ न घेता असा अर्थ लावायचा की ज्या ठिकाणी साधू संत येतात ना तिथं वैष्णवांचा मेळा भरतो. हो, तिथं देव येतात. देव विमानांची दाटी, पुष्पांचा वर्षाव. हो, सगळे देव आज या बुधनाथ महाराजांच्या पुण्यस्मरणा करता येत आहेत. महाराज, तुम्ही आम्ही पुण्यतिथी साजरी करतो यात नवल. हो, आपण साधूची पुण्यतिथी का करावी याच्या पाठीमागे 2-4 कारण आहेत. त्यात आपला फायदा आहे. हो, आणि सांसारिक माणूस फायद्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही, कोणतीही गोष्ट असू द्या. तसं साधू संतांच्या जीवनामध्ये साधू संतांची पुण्यस्मरण आपण करतो यात नवल नाही. महाराज साधू संतांचं पुण्यस्मरण देव करतात. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. कोणता? हा सोहळा वैकुंठात गाजतो. याचं कारण त्याला आवड आहे. हो, साधू संतांची आवड आहे. हो, नवे संतांचं नामस्मरण, संतांचं पुण्य जर आपल्याला पाहिजे असेल संतांच्या पुण्यतिथीतून, खऱ्या अर्थानं देवाची जयंती साजरी केली जाते. देवाची जयंती साजरी केली जाते. हो, साधू संत ज्ञानोबाराय, तुकोबाराय आदी संतांचा समाधी सोहळा साजरा केला जातो आणि बुधनाथ महाराजांसारख्या संतांचा पुण्यतिथी सोहळा साजरा होतो. आणि राहिलं तुमचं आमचं वर्षश्राद्ध साजरं केलं जातं. थोडस तात्विक भेद, शाब्दिक भेद लक्षात घ्या. मी काय सांगतो बारकाईनं चिंतन आहे का. देवाची जयंती साजरी केली जाते, संतांचा समाधी सोहळा साजरा केला जातो आणि साधूची पुण्यतिथी साजरी केली जाते आणि तुमचं आमचं वर्षश्राद्ध साजरं केलं जातं. देवाचा जयंती सोहळा का करायचा, संतांची समाधी सोहळा का करायचा आणि साधूची पुण्यतिथी साजरी का करायची? ऐका ना. हो, त्यांचं पुण्यस्मरण केलं, त्यांची समाधी उत्सव साजरा केला तर तुमच्या आमच्या सारख्याला पुण्य प्राप्त होत असतं. पहिला मुद्दा, साधू संतांचं चिंतन केलं, नवे सर्व अंगाने जे लाभकारी असतात त्यांना संत म्हणतात. सर्व अंगाने लाभकारी असतात त्यांना संत म्हणतात. पहिला, त्यांच्या सर्व अंगातून पुण्य प्राप्त होत असतं. पहिला, संतांच्या नामस्मरणापासून फायदा आहे. 2, संतांच्या स्पर्शापासून फायदा आहे. 3, संतांच्या आलिंगनापासून फायदा आहे आणि 4, संतांच्या दर्शनापासून फायदा आहे. पहिला फायदा सांगितला, संतांच्या नामस्मरणापासून फायदा आहे. संतांच्या नामस्मरणापासून 5 प्रकारचा लाभ आहे. किती प्रकारचा लाभ आहे? 5 प्रकारचा. पहिला लाभ आहे, संतांचं नामस्मरण केलं की आपल्या जीवनात पुण्याचा उदय होतो. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे.
त्यांचं नामस्मरण केलं की आपल्या जीवनात पुण्याचा उदय होतो. हो, त्यांचं नामस्मरण केलं की आपल्या जीवनात पुण्य वाढतं. दुसरा फायदा, त्यांचं नामस्मरण केलं की आपल्या जीवनातली पाप निघून. तुका मने पापे, 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 तुका मने पापे. जाती संताची जपे, जाती संताची जपे, नेके माझी माझा तुझी, नेके माझी माझा तुझी. जाती संताची जपे, नेके माझी माझा तुझी, नेके माझी माझा हो, महाराजांनी सांगितला दुसरा फायदा, त्यांचं नामस्मरण केलं की आपल्या जीवनातून पाप निघून जातात. तुका म्हणे पापी जाती संतांची याजपे, त्यांचं नामस्मरण केलं आपल्या जीवनातनं पाप निघून जाणार. तिसरा फायदा, त्यांचं नामस्मरण केलं की आपल्या जीवनात ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान काय ज्ञान प्राप्त होतं तर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेवची होई जे. खऱ्या अर्थानं त्यांचं नामस्मरण केलं की ज्ञान प्राप्त होतं. चौथा फायदा, त्यांचं नामस्मरण केलं की यमाची भीती आपल्या जीवनात राहत नाही. त्यांचं नामस्मरण केलं की यमाची भीती निघून जाते. तुकाराम तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, नाम घेता काटे यम, नाम घेता काटे यम, गजा तुकोबा समर्थ, गजा तुकोबा समर्थ, गजा तुकोबा समर्थ. नाम घेता काटे यम, नाम घेता काटे यम, गजा तुकोबा समर्थ, गजा तुकोबा समर्थ, ओ गजा तुकोबा समर्थ, गजा तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम, नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ. चौथा लाभ आहे, त्यांचं नामस्मरण केलं की आपल्या जीवनात यमाची भीती राहत नाही. आणि पाचवा लाभ आहे त्यांच्या नामस्मरणापासून, त्यांचं नामस्मरण केलं की आपल्या जीवनातली माया निघून जाते. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. खऱ्या अर्थानं 5 प्रकारचा लाभ आपल्या जीवनामध्ये त्यांच्या नामस्मरणामुळे होत असतो. आणि दुसरा लाभ आहे, पहिला नामस्मरणापासून फायदा आहे, दुसरा त्यांच्या स्पर्शापासून फायदा आहे. हो, त्यांचा स्पर्श होणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्या भागामध्ये, आपल्या विभागामध्ये एवढं मोठं अधिष्ठान आहे की ज्या अधिष्ठानावरती आल्यानंतर त्या अधिष्ठानाची माती आपल्या कपाळाला लागावी ही अपेक्षा प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस करतो. कारण की त्या जागेवरती आपण बसलोय की ज्या जागेवरती 254 वर्षापूर्वी एका साधूची, एका संताची समाधी व्हावी आणि त्या समाधी स्थळावरती आपण यावं, नतमस्तक व्हावं आणि नतमस्तक होऊन कृतकृत्य व्हावं. आपल्या जीवनाचं उतराई होऊन आपण पुण्य या ठिकाणी घेऊन जावं, एवढं सामर्थ्य या जागेचं आहे. हो, ज्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा स्पर्श व्हावा. स्पर्शाचे 3 प्रकार शास्त्रामध्ये येतात. एक नेत्रस्पर्श, हस्तस्पर्श आणि संकल्प स्पर्श. नेत्रस्पर्श असं आहे, त्याने आपल्याकडे पाहिलं तरी आपल्या जीवनाचं कल्याण होतं. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुलिया पदी बैसविले. त्याने नुसतं आपल्याकडे पाहिलं, हो, कृपेच्या दृष्टीने आपल्याकडे पाहिलं तर आपलं कल्याण होतं. एवढं सामर्थ्य साधू संतांच्यात आहे
किती मोठं सामर्थ्य आहे. आज महाराष्ट्रात एवढी, मी ऋषिकेशला राहिला होतो उत्तराखंडमध्ये, इथून 2-2.5 हजार किलोमीटर आहे. ज्यावेळेस मी उत्तराखंडमध्ये प्रवेश केला आणि त्या प्रवेश केल्यानंतर जिथं कमान होती, जिथं त्यांची सीमा होती उत्तराखंडाची, त्या कमानीवर लिहिलं होतं, देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत है. कोणती भूमी? देवभूमी. ऐका ऐका, याच्या पुढे जाऊन मी सांगतो. हे उत्तराखंडमध्ये लिहिलं होतं. प्रत्येक राज्याची, प्रत्येक प्रांताची वेगवेगळी शैली आहे, पण या महाराष्ट्राचे एक अत्यंत सुंदर उदाहरण आहे. या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्र संत भूमीमध्ये आपलं स्वागत आहे. ही संत भूमी आहे. ती जरी देवभूमी असली तर देवाची ओळख करून घेण्याकरता अगोदर संतांच्या जवळ जावं लागतं. विठ्ठल सगळं जरी असलं तर त्यांच्या नेत्रामध्ये एवढं सामर्थ्य आहे, एवढं सामर्थ्य आहे. त्याने पाहिलं तरी आपल्या जीवनाचं कल्याण होतं. त्यांनी पाहिलं तरी आपल्या जीवनाचं कल्याण होतं. विठ्ठल त्याने आपल्याकडं पाहावं, समोर बघावं, आणि समोर बघितल्यानंतर जी गोष्ट आहे आपल्याला जी हवी आहे ती गोष्ट मिळत असते. साधूचं लक्षण फार मोठं, अथांग व्याप्ती असलेला, समष्टी असलेला साधू असतो. विठ्ठल सगळं चांगलं आहे, सिस्टीम चांगली आहे. मगाशी मला वाटलं लाईट गेली म्हणजे आता येत नसती. हो, तुम्हाला माहित नाही सोमनाथ दादा, माझं नशीब एवढं चांगलं आहे. हो, कधी वादक चांगले असते, गायक चांगले नसतात. गायक चांगले असले तर वादक चांगले नसतात. हो, गायक वादक चांगले असले तर सिस्टीमवाला चांगला नसतो. हो, आज गायक बी चांगला आहे, वादक बी चांगला आहे, पेटी मास्तर चांगला आहे, सिस्टीम चांगलं आहे, पण माझी तब्येतच साथ देणार. माझं 37 माग आहे बघा. काय सांगावं, कधी कधी लाईटच जाते कीर्तनात. हो, एकाच कीर्तनात तुम्हाला सांगतो, कीर्तन चांगलं चालू होतं आणि एक करडू आलं. करडू म्हणजे बघा कसं कुठनं काय येतं. शिर्डीचं करडू माहिती, बारकं करडू माहिती आहे? करडू हो माहिती आहे का? सगळी माळकरी येते त्यामुळं हो म्हणायचं कोणी म्हणावं तर बुवा आणखी काय म्हणे, काय नाही म्हणत, माहिती आहे ना? बरं हो, एवढं 2 महिन्याचं आलं, बॉक्स खाली ठेवला होता, गेलं त्यानं वायरच करत आणली बा करडानं. झालं, कीर्तनच संपलं. काय सांगायचं, माझा मुद्दा एक चालला होता. त्यांनी पाहिलं आपल्याकडं तरी आपलं कल्याण होतं. हो, कल्याण होतं. त्यांनी पाहिलं तरी. हो, त्यांचा हस्तस्पर्श. हो, त्याने नुसतं आपल्याकडे पाहावं, पाहिल्यानंतर आपल्या डोक्यावरती हात ठेवला तरी आपल्या जीवनाचं कल्याण होतं. जीवनाचं कल्याण होतं. कुणाचं कल्याण झालं? आपल्या जवळच सज्जनगड आहे, रामदास स्वामी महाराज. रामदास स्वामींनी कल्याणाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याचं कल्याण झालं. हो, महाराज एवढं सामर्थ्य आहे संतांच्या हातामध्ये. सिद्धेश्वर कुरवली माहित आहे, त्या ठिकाणी एक अवलिया संत होऊन गेले. परमवज्रिकाचार्य सिद्धहस्त योगी श्री यशवंत बाबा. अवलिया संत. ज्याने कोणी त्याला पाहिलं असेल ना, माझ्या भाग्यानं मुन्ना महाराज मला त्यांना पाहण्याचा योग आला. जवळ जाऊन बसायचो त्यांच्या, आणि त्यांच्या अंगावरती कपडा नाही. 72च्या दुष्काळापासून अन्न ग्रहण केलं नाही, कधीतरी एखादी बिडी ओढावली, चहा प्यावा, याच्यावर आयुष्य जीवन काढलं. अंगावर कपडे नाही. हो, जिथं पडतील तिथं पडून राहणे, उन्हाळा असो पावसाळा असो, कधीही त्यांनी निवाऱ्याचा आसरा घेतला नाही. असे अवलिया संत यशवंत बाबा. आणि आपल्याच परिसरातील एक सदग्रस्त, आणि ती व्यक्ती बाबांच्या दर्शनाकरता जायला निघाली, पण जाताना कुणाला तरी बरोबर घेऊन जावं म्हणून आदल्या दिवशी आपल्या मित्राला विनंती केली, अरे येतोस का? त्यानं सांगितलं नाही येऊ शकत. काय अडचण आहे? काय नाही म्हणलं, माझ्याकडं
पैसे नाहीत, माझ्या डोक्यावर कर्ज बाजारी झालोय मी, माझ्याजवळ रुपया राहिला नाही, कर्ज अमाप कर्ज झालेलं आहे माझ्या जीवनात. मग एक काम करतो, माझ्याबरोबर मी एका साधूच्या दर्शनाला चाललोय, तो माझ्याबरोबर चल. असं म्हटल्यानंतर महाराज ती व्यक्ती त्या ग्रहस्थाच्या बरोबर यशवंत बाबांच्या दर्शनाला गेली. जाताना त्याला अंगावरती घालायला शर्ट नव्हता, तर त्याच्या बरोबरच्या साथीदारानं त्याला 500 रुपये दिले. नवा शर्ट घेतला, घातला आणि ते बाबांच्या दर्शनाकरता गेले. दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर जो नेहमी जाणारा होता तो बाबांच्या जवळ गेला. बाबांच्या जवळ गेला, बाबांच्या चरणावर मस्तक ठेवलं. पण बाबांनी हा पाठीमागून येतो हे पाहिलं. बाबांनी दगड घेतला आणि दगड घेऊन बाबांनी त्याच्या दिशेने भिरकवला. जसा भिरकवला तसं तो पाठमोरा झाला. पाठमोरा झाल्यानंतर तो दगड आला आणि त्याच्या डोक्यात पडला. जसा डोक्यात पडला तसा डोक्यात रवला आणि रवल्यानंतर त्या डोक्यातनं भळभळ भळभळ रक्त वाहू लागलं. नवा कोरा शर्ट रक्तानं भिजला. रक्तानं भिजलेला शर्ट पाहिला. ज्यानं पाहिलं त्याला चक्कर आली. अरे एवढं रक्त गेलं म्हणून त्याने डोक्याला हात लावला. कुरवलीत आले, पट्टी केली आणि हा जाताना म्हणू लागला, काय साधू होता, अरे कशाला दर्शनाला आणलं, हो याने एवढं मला मारलं. ऐका, तो घरी आला, शर्ट काढून नवा कोरा फेकून दिला, डोक्याची पट्टी जुना शर्ट घातला, संध्याकाळी झोपला. सकाळी 9:30, 10, 11 वाजता हो त्याच्या डोक्यात होतं की 1-2 दिवसात आपलं जीवन संपवायचं. आता पैसा येणार नाही, दुकानदारी बुडली, सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत, आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही. अशा विचारात असलेला माणूस बाबांच्या दर्शनाने आला. सकाळी 10:30 वाजता त्याला त्याच्या दुकानातून त्याच्या जो अधिकारी होता त्याचा फोन आला. बाबा हो, तुम्ही जे काही शेअर्स घेतले होते त्या शेअरची किंमत वाढलेली आहे आणि लाखो रुपये शेअरची किंमत झालेली आहे, शेअर्स विकताय का? माझा दृष्टांत संपला, सिद्धांत आहे का? यशवंत बाबांनी त्याचा दगड मारला त्याच्या डोक्यात. दगड मारण्यापाठीमागं त्यांचा एकच उद्देश होता, त्या दगडाला स्पर्श झाला आणि त्या दगडाचा स्पर्श त्याच्या डोक्याला झाला. त्याचं प्रारब्ध बदललं, त्याच्या जीवनात आलेले दारिद्र्य घालवण्याचं सामर्थ्य संतांच्या स्पर्शात आहे. एवढं सामर्थ्य हो. आता दृष्टांत संपला. आता दुसरा एक दृष्टांत घ्या. विदर्भामध्ये एक अवलिया संत यशवंत बाबा सारखे लहान मूर्ती जन्माला आल्यापासून त्या बाळानं अंगावरती कापड ठेवलं नाही, अंगावरती कपडा नाही, सतत नग्न अवस्थेत फिरायचं. गावातली लोक 1 वर्षाची, 2 वर्षाची, 4 वर्ष, 5 वर्षाची मूर्ती झाली. सगळे लोक सांगत होते, अरे बाळा अंगावरती कपडे घाल, कोण घालायला तयार नाही. 12 वर्षाची मूर्ती झाली, गावात नग्न अवस्थेत फिरायची, पण अंगावरती कपडे घातले नाहीत. सगळे लोक चिंताग्रस्त होते, अरे याला सांगायचं कोणी? असं म्हणल्यानंतर महाराज एक दिवस गावात वारकऱ्याची दिंडी आली आणि दिंडी आल्यानंतर महाराज तो मुलगा, तो साधू घरी पळत गेला आणि अंगावरती कपडे घालून आला. गावातल्या लोकांनी तोंडात बोट घातलं की अरे 12 वर्ष झाला आपण याला सांगतोय अंगावरती कपडे घाल, अंगावरती कपडे घाल, तरी कपडे घालायला तयार नाही. आज का कपडे घातले? म्हणून एक जण जवळ गेला, अरे तुला 12 वर्ष झाला आम्ही सांगतोय कपडे घालतो, कपडे घात नाही, ते आज का कपडे घातली? त्यानं सांगितलं, हो आज खऱ्या अर्थानं गावात माणसं आली. कळलं का? नाही कळलं, जाताना प्रसाद घेऊन जा. मी काय सांगितलं, ते बाळ म्हणतंय आज खऱ्या अर्थानं गावात माणसं आली. त्यानं डोक्याला हात लावला. अरे म्हणला ही काय गावातली माणसं नाहीत का? त्यानं सांगितलं ही गावातली माणसं आहेत. दिसायला जरी माणसं असली तरी ह्यांचं वर्तन पशुच आहे. तो म्हणला कसं काय? मग त्यानं जवळ घेतलं, नेत्राला स्पर्श केला हाताचा आणि त्यानं त्या ग्रहस्थानं पाहिलं तर खऱ्या अर्थानं दिंडीत आलेली माणसं होती आणि जी गावातली माणसं होती दिसायला माणसं होती पण वर्तन पशुचं होतं. विठ्ठल अशा पद्धतीनं साधूचा हस्तस्पर्श महत्वाचा आहे, साधूचा नेत्रस्पर्श महत्वाचा आहे, तसा साधूचा संकल्प स्पर्श महत्वाचा आहे. त्याने नुसतं मनात आणावं. त्याने मनात आणली की गोष्ट महाराज होत असते. ज्ञानोबारायांनी मनात आणलं, दगडाची भिंत चालली. ज्ञानोबारायांनी मनात संकल्प केला, हो स्त्रीचा पुरुष उभा केला. ज्ञानोबांनी मनात संकल्प आणला, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. माझ्या तुकोबारांनी मनात संकल्प आणला,
दगडासहित वह्या पाण्यावरती तरंगल्या. महाराज हा मनाचा संकल्प आहे, म्हणजे संकल्पात स्पर्श आहे, नेत्रस्पर्श आहे आणि हस्तस्पर्श आहे. खऱ्या अर्थानं 2 मुद्दे झाले. त्यांचा हस्तस्पर्शाचा फायदा आहे. हो, पहिला सांगितला नामस्मरणापासून फायदा. तिसरा लाभ सांगतो त्यांच्या आलिंगनापासून फायदा आहे. आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे त्यांच्या आलिंगनामध्ये एवढी ताकद आहे की त्यांनी आलिंगन दिलं तर आपल्या जीवनाचं कल्याण होऊ शकतं, मोक्ष प्राप्त होऊ शकतो. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. खऱ्या अर्थानं त्यांच्या आलिंगनामध्ये सामर्थ्य आहे. हो, त्यांचं आलिंगन मिळालं तर ही काया दिव्य होत असते. दिव्य झाली माझी काया. हो, त्यांच्या एवढं सामर्थ्य आहे आलिंगनाचं. झाला माझा मुद्दा संपवतो. 4था मुद्दा सांगतो, ऐका. 4था मुद्दा असा आहे, त्यांच्या दर्शनात फायदा आहे. त्यांच्या दर्शनापासून फायदा आहे. का फायदा आहे तर त्यांच्या दर्शनापासून आपल्याला देवाच्या जवळ नाही, देवाची प्राप्ती होते. पद्मनाभ जोडीला. हो, संतांचं दर्शन झालं तर देव जोडता येतो. देव संत दर्शनी हा लाभ, 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 संत दर्शनी मनाबा जोडीला, मनाबा जोडीला, पद्मनाभा जोडीला, पद्मनाभा जोडीला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभा जोडीला, पद्मनाभा जोडीला, पद्मनाभा जोडीला, पद्मनाभा जोडीला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. मामा 12:15 चालते ना? 12:15 हा चालेल ना? नाही, कसं आहे आपलं विचारून असावं. मी तर काही वाढणार नाही, पण थोडक्यात तुमची तयारी असली तर 2. फक्त तुम्ही बसायला पाहिजे, नाही तर मी कुणाला सांगायचं माईकवाल्याला. त्यांना काय बरं, त्यांचं घोंगडं अडकलेलं आहे. जोपर्यंत माईक सोडत नाही तोपर्यंत त्यांना जाता येत नाही. हो, तसं नाही. काय
परत भंडारा पूजा बिजा काय बरंच काय गोष्टी असतात, त्यामुळं नियमात असावं. एकदा कीर्तन झालं 10:30 पावणे 11ला चालू. माझ्याकडे 11ला विना आलाय. कितीला आहे? 11 ते 12, 12 ते 1, कमीत कमी 1, पण असू द्यात, तेवढा वेळ नाही घेणार. माझा मुद्दा काय होता? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोड. ज्याला देवाची प्राप्ती करायची आहे ना, त्यानं संतांचं दर्शन घ्यावं. मग संतांच्या जवळ यावं तर देव प्राप्त होतो. देव मिळतो कसा माहितीये का? जर संत आपल्या जीवनात आले ना तरच देव मिळतो, अन्यथा मिळत नाही. मला मुद्दा व्हायचे बघा. माझा अभंग जो आहे ना, त्या अभंगाची प्रस्तावना म्हणतोय मी. असो अभंगाची प्रस्तावना म्हणतोय. संत काय करतात बघा. एक पारधी समाजाचा माणूस आहे आणि एक संत परिक्रमा करतायत. संतांना कधी एका जागेवर थांबू नये, साधूनं कधी एका जागेवर थांबू नये. परिवज्रकाचार्य असावं. परिवज्रकाचार्य या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का? होय, तुम्ही म्हणाल तुम्हाला आणलंय कशाला, सांगा की मग. ऐका सांगतो. या शब्दाचा अर्थ असा आहे की या गावातनं गेल्यानंतर परत मरेपर्यंत या गावात यायचं नाही. याला म्हणायचं परिव्रजकाचार्य. असे काही संत असतात महाराज, सतत भ्रमंती. या देशाकरता साधू संतांचं फार मोठं योगदान आहे बाबा, फार मोठं. एखाद्या साधूचा आशीर्वाद नाही मिळाला तरी चालेल, पण साधूचा शाप मात्र कधी घेऊ नका. का? ज्वलंत घटना माझ्या वाचनात आलेली आहे. करपात्री महाराजांनी दिल्लीच्या लोकसभेवरती एक आंदोलन काढलं, एक मोर्चा काढला. त्यामध्ये हजारो साधू होते. कोणी वाचला असेल, बातमी बघितली असेल. त्यावेळेस देशाच्या पंतप्रधान माझ्या माहितीनुसार इंदिरा गांधी होत्या. आणि इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्या लोकसभेवरती करपात्री महाराजांनी गोहत्या बंद व्हावी याच्याकरता मोर्चा काढला. लाखो साधू त्या ठिकाणी आले. लाखो साधू आले आणि लाखो साधू आल्यानंतर त्या ठिकाणी करपात्री महाराजासहित त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या साधूंवर इंदिरा गांधींनी आदेश दिला की यांना गोळ्या घाला. आणि त्या साधूंना 5000 साधू त्या ठिकाणी गतप्राण झाले. आणि करपात्री महाराजांनी हातावरती, करपात्री महाराज त्यांचं नाव का पडलं होतं माहिती आहे का? फक्त हातात जेवढं बसल तेवढंच खायचं आणि वाट चालायची. हातात बसल तेवढंच पोटाला खायचं एकदाच दिवसातनं. आणि ते आयुष्य व्यतीत करत होते. गायीसाठी प्रयत्न करत होते, धर्मरक्षणाकरता प्रयत्न करत होते. आणि करपात्री महाराजांच्या समोर 5000 साधूंची हत्या झाली. आणि करपात्री महाराजांनी हातावरती पाणी घेतलं आणि इंदिरा गांधीकडे बघून शाप दिला की येणाऱ्या काळात तुझा पक्ष प्यायला सुद्धा राहायचा नाही. कुणी शाप दिलाय? मी सांगतोय ऐका. मला पक्षाचा दोष नाही माझ्या मनात, पण जर साधूंनी शाप दिला तर भविष्यात काय घटना घडू शकतात. साधूचा आशीर्वाद नाही मिळाला तरी चालेल, पण साधूचा शाप मात्र निश्चित कधी घेऊ नये. साधू भ्रमंती करत होते आणि संध्याकाळची वेळ झाली आणि त्यांना वाटलं तर मुक्काम करायचं आहे. मुक्कामाकरता जागा शोधत होते, पण जागा सापडत नव्हती. साधूने इकडं तिकडं पाहिलं. अरे संध्याकाळची वेळ झालेली आहे, जंगल आहे, आता थांबायचं कुठं? इकडं तिकडं बघितलं तर एका ठिकाणी धूर निघत होता. त्या धुराच्या दिशेने साधू निघाले. बघितलं धूर दिसतोय, त्या धुराच्या दिशेने साधू गेले. बघितलं, जवळ गेले आणि जवळ गेल्यानंतर ती वस्ती आणि साधू पाठीमागे वळले, कारण की ती वस्ती होती पारद्याची. साधूने वळण्यास आणि पारद्यानं पाहण्यास समान झालं. आणि पारद्याला वाटला अरे साधू माझ्या वस्तीकडे येत होते ना, ऑटोमॅटिक का वळले? म्हणून आवाज दिला, ओ महाराज का निघाला? तर त्यांच्या लक्षात आलं रे पारद्याची वस्ती इथं थांबण्यात खरं नाही, म्हणून साधू निघाले होते. पारद्यानं आवाज दिला, साधूला बोलवून घेतलं आणि सांगितलं धन्य आजी तीन संत दर्शनाचं. कोण म्हणला? पारदी म्हणला. संत येते घरा तोच. कोण म्हणला? पारदी म्हणला. आपले लोक काय म्हणतात माहितीये का? संत येते घरा
दार खिडक्या पटलं का नाही? कारण की अशीच रीत आहे. मला त्या पारड्याला आनंद झाला. मला अलब्याला साधू माझ्या वस्तीला आले. माझ्यासारखा भाग्यवान कोण नाही. साधू म्हणले कशा करता आला होता? साधूला सांगितलं बाबा मी परिक्रमा करतोय, मुक्कामाची व्यवस्था होत नव्हती म्हणून या वस्तीवरती आलो होतो. त्याने सांगितलं महाराज भाग्य आहे माझं, तुम्ही माझ्यासारख्या गरीबाच्या वस्तीवरती आला. माझ्या गरीबाच्या घरी वस्ती मुक्काम करा, तुमची मी सेवा करतो. असं म्हटल्यानंतर महाराज साधू त्या ठिकाणी थांबले. साधूने स्नान संध्या आटपली, ध्यान करत होते. पारडी जवळ गेला. महाराज या गरीबाच्या घरी प्रसाद ग्रहण करावा अशी विनंती. साधूने सांगितलं दादा हो माझा आज व्रत आहे, मी आज काय प्रसाद ग्रहण करू शकत नाही, पण परत कधी या रस्त्यानं आलो कदाचित तर तुझ्या घरी प्रसाद ग्रहण निश्चित स्वरूपाने करेल. असं म्हटल्यानंतर सकाळी उठले. साधूने स्नान संध्या पूजा आटपले आणि साधू परिक्रमा करता निघून गेले. पुढच्या वर्षी 1 वर्षाचा काळ लोटला आणि परत साधू त्या पारड्याच्या वस्तीवर मुक्कामाला आले. मुक्कामाला आल्यानंतर महाराज हो साधू जवळ आले. साधूने पारड्यानं साधूचं दर्शन घेतलं. महाराज तुम्ही गेल्या वर्षी माझ्या वस्तीला आला होता. गेल्या वर्षी तुम्ही गरीबाला शब्द दिला होता. काय शब्द दिला होता? की गेल्या वर्षी तुम्ही सांगितलं होतं की परत या रस्त्यानं कधी आलो तर तुझ्या घरी प्रसाद ग्रहण करी. साधू म्हणजे निश्चित स्वरूपानं आज तुझ्या घरी प्रसाद ग्रहण करी. पारड्यानं मनोभावे साधूंची पूजा केली. जवळ गेला. महाराज केविलवाण्या चरण महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज सांगा महाराज सांगा कोणता पक्षी खाणार? नाही कळलं. ऐका साधूला घाम आला. साधू म्हणला ह्याला तर मी शब्द दिलाय तुझ्या घरी म्हणला या भागातला तरबेज पारडी मी कोणताही पक्षी सांगा, पक्षी धरून आणून तुम्हाला खावला घालतो. पण साधू होते ते. साधू म्हणले आज बहुतेक आपल्याला वस्त्र त्याग करावा लागतो. गळातली वैजयंती माळा, तुळशीच्या माळा, कुंडलं पिंडलं सगळी काढून ठेवावं लागते. आज ह्याच्या हातचा पक्षी खावा लागणार. पण साधू हुशार असतात, कीर्तनकार हुशार असतात, गायक हुशार असतात. रोज फिरणारी मंडळी हो ह्यानेच मार्ग काढावा, दुसऱ्याला ते जुळत. एखाद्याच्या घरी जावं आणि घरी गेल्यानंतर एखाद्याला म्हणत चहा घेता का? नाही चहा नाही चालत का? अग जास्त चहा होतो त्यामुळे पित नाही. मग दूध हा आणा, विलायची टाकून आणा, थोडीशी हळद बी घाला त्याच्यावर. हुशार असतात. पण मार्ग काढावा. मुन्ना महाराज साधूनं कीर्तन करायला. माझं कीर्तन होतं एका भागात, गावाचं नाव नाही सांगत. गावाचं नाव सांगितलं अडचणी वाढते. कुठला माणूस कुठली पाहुणी कुठं लागत काय सांगू शकत नाही. एका भागात कीर्तन होतं आणि कालावधी होता तुकाराम बिजा माळवे महाराज. तुकाराम बिजाचं कीर्तन. आणि त्या कीर्तनाला मी त्यावेळेस काय गाडी नव्हती, टू व्हीलरचा प्रवास आणि टू व्हीलरवर कीर्तनाला चाललो होतो. उशीर झाला होता आपल्या भागातल्या कीर्तनाला जायला. आज जसा उशीर झाला तसाच उशीर झाला. ॲक्युरेट टायमिंगला पोचलो. गावाच्या वेशीवरती स्टॉपवरती आलो आणि वळण्याकरता गाडी स्लो केली. आणि स्लो केल्यानंतर महाराज गाडी अशी फाट्यावरून आत वळवली. तेवढ्यात त्या फाट्याच्या खड्ड्यातनं 2 जण वर आली. त्यांनी माझी गाडी धरली. गाडी धरल्यानंतर माझं अंग कापायला लागलं. थंडीचं दिवस होतं. आता कसा हिवाळा चालू आहे तशी थंडी होती. तसल्या थंडीत मला घाम आला होता की बहुतेक म्हणलं आज आपल्याला टोल आहेत, आता आपण मोकळ्या हाताने माघारी जाणार नाही. असं म्हटल्यानंतर मी थोडंसं विचार केला, धीर गंभीर झालो. का अडवलंय? काय नाही अडवलं. तो म्हणला आज सण कोणता आहे माहित आहे का? तुकाराम बिजाच्या अगोदर एक सण असतो महिला कोणता? मला त्या गोष्टीची अपेक्षा आहे. आता ही पुढं मंडळी बसलेली सगळी माळकरी असल्यामुळं मी इकडं विचारतोय बरं का, ह्यांना काय त्याचं ज्ञान? कोणता सण? धुलीवंदन. बरोबर, आपल्या भाषेत दुलवड म्हणते त्याला, दुलवडीचा सण. आणि ते माझ्या कुठं ध्यानात आहे आज दुलवडीचा सण होता म्हणून. मी म्हणलं नाही माहित मला. म्हणला आमचा सण आहे. म्हणलं तुमचा सण? हो म्हणलं आमचा सण आहे. आमचा सण आहे म्हणल्यानंतर असं बोलत होता तर अजून 2 जण मागणार आहे. हो एका हातात ते प्लॅस्टिकचा ग्लास तो हो ते नवीनच आयटम काढला. हो ते सरळ असं जास्त दाबला तरी पाणीवर. मी कसा धरावा ही पंचायत पडते. मी तर सांगतो मला पाणीच नको त्या ग्लासात.
हो, एकदा पाणी प्यायला गेलो सगळा भिजलो का नाही. हो, आता तो ग्लास आणला, एक बाटली आणली, हो, पाण्याची बाटली होती, अजून एक काचेची बाटली होती, आणि ती काचेच्या बाटलीतलं औषध त्या ग्लासात टाकलं, ती पाणी ओतलं आणि ते तयार झालं. काय तयार झालं बाबा? पॅक म्हणला होय तुम्ही. बाबा हुशार आहेत का नाही? पॅक तयार झाला. पॅक त्यानं माझ्या समोर आणला. म्हणला महाराज, ह्या भागात ह्या पट्ट्याचा हात कोणी मोडला नाही, आपला तुम्ही हात मोडायचा ना, तुम्हाला घ्यावी लागते. म्हणलं मी माळकर आहे, माझ्या गळ्यात माळा येते, दाढी आहे, कपाळाला चंदन आहे, फेटा आहे, कीर्तनाला चालू. त्याला काय म्हणलं, आमच्या गावातला आमका बुवा पितो, तमका बुवा पितो, फलाना बुवा पितो, अशी लांब लचक लिस्ट दिली बुवाची. आज म्हणलं आपलं व्रत संपलं, आज माळा काढून ठेवावं लागणार आणि प्यावी लागणार. मी डोक्याला हात विनंती केली, दादा माझं गावात कीर्तन आहे. म्हणला कीर्तन म्हणजे काय असतं? आता म्हणलं आज कार्यक्रम लागला. अहो कीर्तन म्हणजे गावातच नाही, मला इथं करायचं. अहो म्हणलं त्याला टाळकरी, गायक, वादक सगळा सारा जम लागतोय, त्याशिवाय कीर्तन कर. नाही म्हणला इथंच करायचं. आणि नाही म्हणला. मग तेवढं झालं आणि त्यानं ग्लास पुढं केला. म्हणला घ्या. मी म्हणलं नको. घ्या. नको. घ्या की. नको. घ्या की. नको. असं करता करता माझा त्याला अंगठा जास्त लागला आणि त्या ग्लासातलं औषध सगळं माझ्या अंगावरती सांडलं. जसं सांडलं महाराज, मला टेन्शन पंचपदी चालू झाली होती. गावातनं माणसांचं फोन, महाराज कुठं शिकायलाय? अहो फाट्यावाय, या की लवकर ना, चालू करा. आलो. महाराज आता कपडे बरं, भागातल्या कीर्तनाला डबल ड्रेस कोण नेते का? एक सिंगल ड्रेस. हिथून भिजलो ती सगळं धोत्रापर्यंत सगळं खाली पायापर्यंत भिजलो. भिजल्यानंतर आता हे सुकवायचं कसं? मग आता हिवाळ्याचा दिवस काय, उन्हाळ्याचा दिवस आहे तर गाडीवर गेल्यावर लगेच सुकते. महाराज पुढं गेलो, 100 कोटी चालली होती, तिथं उभा राहिलो. कसं तरी ती सुकवलं, गेलो, फेटा बांधला. पण कर्मधर्म स्वयगानं मला माहीत नव्हतं. हो, ते सुकलं, पण त्याचा वास काय गेला? वास काही गेला नाही. मी कीर्तनाला गेलो, फेटा बांधून कीर्तन चालू केलं, पंचपदी चालू केली. तज्ज्ञ मंडळी गायनातली होती. खाली पायात माझ्या हे लांब मोठं पटकावाला म्हातार पायात बसलं होतं. जसं मी राम म्हणलं तसं त्यानं असं केलं. जसं त्यानं तसं केलं तसं माझं अवसानच गोळून गेलं. बघा, कीर्तन करायचं काय मन लागेना माझं. आता मी म्हणलं आज कीर्तन आपलं होत नसतंय. रूप पाहता झालं, कीर्तनात अभंग झाला, चाल झाला, तर म्हातारं काय थांबलं? बरं, म्हातारं तेवढ्यावर थांबलं नाही. हो, म्हाताऱ्याने शेजाऱ्याला डवाचलं. शेजाऱ्याला डवचलं. म्हातारं म्हणतंय, आई पोहा प्यालाय. काय म्हणलं? मला माहित होतं आतापर्यंत मी संत सांगत होतो तोपर्यंत त्या माणसांच्या मना पडलेल्या होत्या. बोवा प्यालाय म्हणलं की सगळे जागी झाली. बघा नेमका खरं बोवा प्यालाय का? आज नाही ते मागचं सांगतो. असं म्हणल्यानंतर महाराज, हो, म्हाताऱ्याने ह्याला डवस, त्याला डवस, त्याला डवस, असं करता करता गाड्याचा मंडप सगळा झाला आणि ती बायकांच्यात आले. आणि जसं का बायकांच्यात आलं महाराज, तशी बिचारी कळला का? काय झालं का? झालं नाही. पोहा पोहा. मग पिऊन आलाय, पिऊन. पण बाया काय सगळं बोलते. आता काय मी कीर्तनात सांगू का बाया काय म्हणले असते? आता कीर्तनात नाही, कीर्तन झाल्यावर सांगतो. पण मला ऐकाय आलं. मी चोपदाराला बोलून घेतलं. चोपदार, नेमकं काय झालंय बघा. मी फिरून बघितलं कासोटा फिटलाय का, माणसं का हसते म्हणून चोपदाराला खाली लावलं. चोपदाराला म्हणलं नेमकं खाली काय झालंय बघा. चोपदार 50 न गेलं, 90 पळत आलं. ते दंड हातात घेऊन आलं. जसा दंड घेऊन आलं तसं मी खालीच बसलो. चोपदार काय झालं म्हणलं, लाज वाटते का? म्हणलं काय झालं? अरे कीर्तन करतो, लाज वाटते का? कीर्तन झाल्यावर तरी प्यायचं. ही नाही माझा दृष्टांत सांगतो, ऐका. तशी साधूची गत झाली. साधू म्हणला आता पर्याय नाही. पण साधू हुशार होता. साधूने सांगितलं, ऐका, एक काम करा, तुम्ही म्हणाल तो पक्षी मी खायला तयार आहे, पण मी सांगतो तो पक्षी आणा. 4 हात असलेला, मकरी कुंड, कानात मकर कुंडल असावी, लांब केस असावेत, गालावर खळी पडावी, डोळे भोरे असावेत, सुंदर असा पक्षी आणा, मी खातो. पिवळा पितांबर नेसलेला, पारड्याचा, संताचे पायी हा माझा विश्वास. पारड्याला अत्यंत विश्वास ठेवला
हातात जाळं घेतलं, साहित्य शिकारीचं घेतलं आणि पक्ष्याच्या शोधार्थ जंगलात गेला. जंगलात गेल्यानंतर महाराज पक्षी शोधू लागला. पक्षी शोधत होता. पक्षी शोधता शोधता 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस बघता बघता 8 दिवस उलटले. पक्षी सापडला नाही. पारध्याला दुःख झालं की अरे माझ्यामुळं पारधी साधू उपवास आहे, या देहामुळं साधू उपवास आहे, हे देह ठेवायचा नाही. म्हणून पारध्यानं जंगलातली लाकडं गोळा केली. लाकडं गोळा करून चिता रचली आणि चिता पेटवली. 5 प्रदक्षिणा मारल्या. 4थी प्रदक्षिणा मारली. 5व्या प्रदक्षिणा हात जोडून उभा राहिला. आत उडी मारणार एवढ्या साधूनं वर्णन केलेला पक्षी त्याच्या खांद्यावरती बसला. त्यानं काय खांद्यावरती बसले म्हणून मागं वळून बघितलं तर साधूनं वर्णन केलेला पक्षी खांद्यावरती होता. त्याला आनंद झाला. तसल्या अवस्थेत त्यानं तो पक्षी घेतला, जाळ्यात घातला, आपटला, आपटून खांद्यावर घेतला. खांद्यावर घेता घेता जाता जाता रस्त्याला 2-4 गुदं त्या पक्षाला दिलं. अरे किती दिवस झालं तुला हुडकतोय. गेला साधूच्या जवळ गेला. मुन्ना महाराज साधूच्या जवळ नेऊन ते जाळं आपटलं आणि आपटल्यानंतर साधू ध्यानमग्न होते. साधूंची ध्यानावस्था बाहेर आली आणि साधूंनी पाहिलं की वर्णन केलेला पक्षी पारध्याच्या जाळ्यात आहे. साधूच्या डोळ्यात घळघळ घळघळ पाणी आलं. साधू उठले, त्या जाळ्यातून मोकळं केलं आणि देवाला विनंती केली, देवा माझ्याकरता तुम्ही पक्षी झाला आणि या जाळ्यात आला, इथपर्यंत काय त्रास झाला का? देव म्हणले त्रास नाही झाला, नुसतं गुद खाल्लं. ते देवाला वाटलं, देवाच्या चरणावर दर्शन घेतलं. हो, माझा दृष्टांत संपला. सिद्धांत आहे का? पारध्याला देवाचं दर्शन कुणामुळं झालं? साधूमुळं झालं. बरोबर, साधूमुळं दर्शन झालं. माझा दृष्टांत एकच, सिद्धांत एकच आहे की त्या पारध्याचं दर्शन करण्याची त्याची पात्रता नव्हती, पण साधूचं दर्शन झालं आणि साधून सगळ्यात श्रेष्ठ स्थान सांगितलं कलियुगामध्ये साधूच. साधूला थोर जाणार, कारण की साधू सारखं श्रेष्ठ या जगात, या कलियुगामध्ये कोण नाही. त्याच्या एवढं सामर्थ्य कोणाच्यात नाही. पहिला मुद्दा सांगितला, संतांच्या नामस्मरणापासून लाभ आहे, संतांच्या दर्शनापासून लाभ आहे, संतांच्या स्पर्शापासून लाभ आहे आणि संतांच्या आलिंगनापासून लाभ आहे. 4 मुद्दा माझं झालं. ऐका, याच्याकरता म्हणलं की संत आहेत ना, संत फार मोठे उदाहरण तर करणार आहे. तुमच्या आमच्यासारखे दिसायला आहेत. हो, त्यांनाही 2 हात आहेत, त्यांनाही 2 पाय आहेत, त्यांना 2 डोळे आहेत, हो त्यांनाही 2 कान आहेत. तुमच्या आमच्यासारखं शरीर त्यांना लाभलेलं आहे. ते तुमच्या आमच्यासारखे दिसायला जरी असले तरी त्यांची क्रिया मात्र वेगळी. प्रत्येक ठिकाणी दिसण्यासारखी क्रिया एक असली तर त्याचा अर्थ मात्र वेगळा असतो. अर्थ मात्र वेगळा असतो. कसा अर्थ वेगळा असतो? एक जणाच्या दुकानातून एक चोर शिरला. दुकानामध्ये चोर शिरला, हातामध्ये चाकू आहे आणि दुकानात शिरून काउंटरवरचे सगळे पैसे घेत होता. पण पुढचाही बलदंड होता, त्यामुळं त्याला प्रतिस्पर्धक झाला. पण त्यानं त्यावेळेस तो चाकूनं त्याला प्रहार केला आणि त्याला मारला. तो खलास झाला. क्रिया काय? त्यानं चाकूनं त्याला मारलं, तो मेला. दुसरं अंग त्याचं एक जणाच्या पोटामध्ये फार दुखत होतं आणि संध्याकाळी पोटात दुखत असताना तो
रात्रीच्या 1 वाजता डॉक्टरच्या दारात गेला आणि डॉक्टरला गयावया करून उठवलं आणि त्यानं सांगितलं काही करा पण माझ्या पोटातलं थांबवा. डॉक्टरनं चेक केलं, त्यानं सांगितलं तुझ्या पोटात अपेंडिक्स आहे आणि काही वेळात जर तू ऑपरेशन केलं तर तू वाचू शकशील, अन्यथा तो फुटला तर मी तुला वाचवू शकत नाही. असं म्हटल्यानंतर महाराज हो डॉक्टरनं त्याला लगेच ऑपरेशनला घेतलं. ऑपरेशनला घेतल्यानंतर डॉक्टरनं हातात चाकू घेतला, त्याचं हत्यार घेतलं, चाकू घेऊन त्याचं पोट फाडलं. काय केलं लक्ष द्या माझ्याकडे, त्यानं पोट फाडलं. पोट फाडल्यानंतर त्याचं ऑपरेशन करण्याकरता वेळ लागला. ऑपरेशन अयशस्वी झालं, तो त्या ठिकाणी गतप्राण झाला. 2 दृष्टांत तुमच्या समोर मांडला, एक चोराचा आणि एक डॉक्टरचा. मला तुम्ही सांगा चोरानं दुकानदाराला मारलं हे योग्य का? क्रियासारखीच आहे. डॉक्टरच्या हातात चाकू आहे आणि चोराच्या हातात चाकू आहे, पण डॉक्टरचं कार्य क्रिया मात्र वेगळे. त्याला वाचवण्याकरता त्यानं त्याचं पोट फाडले आणि त्या चोरानं त्याचं पोट भरण्याकरता फाडलेलं आहे. क्रिया मात्र सारखीच आहे, पण या क्रिया दिसतं सारखं पण असणं फार मात्र वेगळं असते. एक जण पाण्यात बुडत होता, नदीच्या कडेनं चालला होता एक सदग्रस्त. त्यानं पाहिलं कोणतरी पाण्यात बुडतंय. त्याच्या मनात आलं अरे ह्याला पोहता येत नाही, हो आज आपण याला वाचवलं पाहिजे, ह्याला जीवदान दिलं पाहिजे. याला वाचवल्यानंतर खऱ्या अर्थाने याचे आशीर्वाद आपल्याला लागतील की मला यानं मरणाच्या दारातून वाचवले, असं मनात विचार चालू होते. तेवढ्यात दुसरा एक सदग्रस्त त्या ठिकाणून चालला होता. त्यानं पाहिलं अरे याला कुठंतरी पाहिलंय, बुडणाऱ्याला कुठंतरी पाहिलंय, कुठं पाहिलंय. थोडासा बुद्धीला ताण दिला आणि त्याच्या लक्षात आलं आपण आता बस स्टँडवरून आलोय आणि त्या बस स्टँडवरती एक पोस्टर लागला होता आणि त्या पोस्टरवर लिहिलं होतं हा आतंकवादी आहे, हो याला कोण जिवंत पकडून देईल त्याला 10 लाख रुपये बक्षीस दिलं नाही. बघा क्रिया दिसायला सारखी आहे. बघा त्याच्याही डोक्यात आलं ह्याला वाचवलं पाहिजे, ह्याला वाचवून पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे, मग ह्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर आपल्याला 10 लाख मिळते. क्रियासारखे दोघांच्या डोक्यातले विचार सारखेच आहेत, वाचवण्याचे आहेत. एकाच्या विचारात विभिन्नता आहे, एकाच्या विचारात त्याला वाचवण्याकरता मनामध्ये कुठल्याही प्रकारचा लोभ नाही आणि दुसऱ्याच्या मनामध्ये वाचवण्याकरता प्रयत्न आहे पण त्याच्या डोक्यात लोभ आहे की याच्यापासून काहीतरी फायदा होईल. क्रिया आहे दोन्ही दिसती सारखी पण वर्म जाणे तो पारकी. खऱ्या अर्थानं संत दिसायला जर तुमच्या आमच्यासारखे असले तर त्यांच्या ठिकाणचे कार्य, त्यांच्या ठिकाणची जी व्यापकता आहे ती फार मोठी वेगळी आहे. काय व्यापकता आहे संतांच्या ठिकाणी? जाता जाता एकच गोष्ट सांगतो, संतांच्या ठिकाणी एवढी मोठी व्यापकता आहे की संत खऱ्या अर्थानं सज्जनाला सज्जन करतात, दुर्जनाला सज्जन करतात. लक्षात आलं? सज्जनाला सज्जनच करतात पण दुर्जनालाही सज्जन करतात. ते संत असतात. संत हे समष्टी दृष्टीने पाहतात, तुम्ही आम्ही वेष्टी दृष्टीने पाहतो. सांगू समष्टी म्हणजे काय, वेष्टी म्हणजे काय सांगू का? सांगतो. भजन करा विठ्ठल. समष्टी म्हणजे सगळ्याचा विचार करणार, वेष्टी म्हणजे आपल्या घराचा विचार करणार. बरोबर? साधू तसं करत नाही. आता इथं बसलेली सगळी मंडळी जाणकार आहात, तुम्हाला त्याचं ज्ञान आहे. ज्ञानोबारायांनी एक दान मागितलं. ज्ञानोबारायांनी एक दान मागितलं. त्या दानाचं नाव काय? पसायदान. त्या पसायदानामध्ये 2ऱ्या क्रमांकाची ओवी, 2ऱ्या क्रमांकाची, जे खळांची व्यंकटी सांडू. बरोबर? खळ शब्द कुठं कुठं आला? खळ कोणाला म्हणतात? खळ कोणाला म्हणावं? खळ दुष्ट माणसाला, बरोबर, दुर्जनाला. बरं, आता इथं बसलेल्या पैकी किती जणाला धारणात महाराजाची शपथ घेऊन सांगायचं की इथं बसलेल्या प्रत्येक जणाला वाटतं की आम्ही सज्जन आहे? बोट वर करा, बोट वर करा, 1 रुपया बक्षीस देतो. हो की मी महाराज मी सज्जन आहे. 1 रुपया लय झाला का? माणसं म्हणतील इथं आम्हाला न काय करता 1500 महिन्याला मिळतं. लाडकी बहीण, हो जपून बोलत जा. आता इथनं पुढं त्या बहिणी कोणाच्या येत्या आयऱ्या गायच्या नाही, त्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी येत्या नाही. हो असं जपून.
आता आपण कीर्तनात ठेवलंय महिलांच्याकडे जायचंच नाही, ह्यांच्यावरच काय उभाट्या पाळी घालायचं, ह्यांना बोलायचं नाही. चुकून आपल्याला उद्या अमक्या अमक्या ठिकाणी अमक्या अमक्या महाराजानं मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला अपशब्द बोलल्यामुळं महाराजाला आठव. हो ऐका ऐका, माझा मुद्दा ऐका. बर, सज्जन नाही, कोण दुर्जन असेल त्याला हात वर करा. विचार करा, आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जनही नाही. म्हणून ज्ञानोबारांनी मधला शब्द काढला, खळ. काय काय व्याप्ती असेल महाराजांचे, काय विचार असतील. खळ कोणाला म्हणावं? खळ सोप्या भाषेत सांगतो महाराज. खळाची व्याख्या काय? खळाची व्याख्या साधी सोपी. खळाची व्याख्या अशी, एक जणानं घर बांधाय काढलं. घर बांधत असताना घराचं बांधकाम बंद पडलं. घराचं बांधकाम बंद पडलं. त्याच्या डोक्यात विचार आला, माझं घराचं बांधकाम नाही झालं तरी चालत, पण मरेपर्यंत शेजाऱ्याचं घर बांधू देणार नाही. त्याला म्हणायचं खळ. अजून सांगतो, माझं पोरग गावातनं बोंबलं झिंडलं तरी चालत, पण त्याचं पोरग नोकरीला लागलं, त्याला म्हणायचं खळ. आपल्या म्हशीनं 2 लिटर दूध नाही दिलं तरी चालेल, पण शेजाऱ्याचं नाही याल्या याल्या उडी हाणावी, त्याला म्हणायचं खळ. आलं. खळाची पक्की व्याख्या तुमच्या डोक्यात बसली. पण ऐका ना, हे संत असे उदार आहे, असे उदार आहे की त्यांच्या ठिकाणी एवढा औदार्य आहे, एवढा औदार्य आहे की ते वेळोवेळी असं कार्य करतात, वेळोवेळी असं कार्य करतात की त्यांना असं वाटलं की खरंच ही लोक ऐकत नाही, ते थोडंसं खाली येतात आणि खाली येऊन समाजाला, हो जसं एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याच्या हातात पेन्सिल, तो स्वतः त्याला लिहायला येत असतं, पण ते हातात पेन्सिल धरतो, पाटी हातात धरतो आणि गिरवायला लावतो. म्हण, याला म्हणायचं, असं लिहायला लावतो. तशा पद्धतीनं संत महात्मे आपल्या जीवनात आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात. अभंगाचं पहिलं चरण. पंते हाती धरली पाठी. महाराज साधू संत आपल्या जीवनामध्ये एवढं खाली येतात की ते येऊन, हो जसं काय, हो एका पंत म्हणजे शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला शिकवत असताना, शिक्षकाला गरज नाही, MA BEd झालेला आहे, DEd झालेला आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा आता शिकण्याची गरज नाही, कारण की तो तिथून गेलेला आहे. पण विद्यार्थ्याकरता, साधकाकरता ते खाली येतात, खाली बसतात आणि बसून हातात पेन्सिल घेतात, त्या पद्धतीनं तिला लिहिण्याकरता प्रवृत्त करतात. अशा पद्धतीनं संत या समाजाचं काम करतात, अशा पद्धतीनं समाजाला घडवण्याकरता. हो आज जो महाकुंभ मेळा
प्रयाग तीर्थक्षेत्रावरती चालू आहे. उद्या त्याचं शाही स्नान आहे. हो, पहिलं शाही स्नान. आणि त्या शाही स्नानाकरता हो देव, सगळे देवदेवता, गंधर्व, साधू, मुनी, संत, आभाल वृद्ध त्या ठिकाणी येतात. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण करण्याकरता खऱ्या अर्थानं त्या तीर्थक्षेत्रावर जातात. काय लीलागत असेल हो. अखंड 12 वर्ष एक तप आपल्याला त्या दिवसाची वाट बघावी लागते. आता काय गेल्या नाशिकचा जो कुंभमेळा झाला, त्या कुंभमेळ्याला काय लोक असतील ते आता नसतील. आणि ज्या कुंभमेळ्याला असतील ते पुढच्या कुंभमेळ्याला नसतील. आणि ते पुढच्या कुंभमेळ्याला असतील ते त्याच्या पुढच्या कुंभमेळ्याला नसतील. हो, मला एक मुद्दा सांगायचा आहे की आता जो कुंभ चालू आहे तो महापूर्ण कुंभ आहे. महापूर्ण 144 वर्षानंतर. म्हणजे कसं, मला गणित येत नाही पण 12 गुणिले 12 करायचं 144 बरोबर ना. म्हणजे एक किती तप झाली, 12 तप झाली कुंभाला. म्हणजे कुंभ अनादी आहे पण 144वा कुंभ. आणि त्या महापूर्ण कुंभ येतात, महाकुंभमेळा येतो, पण महापूर्ण कुंभमेळा जो आता चालू आहे तो आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी येणारा जी झुंड आहे ती आता आपल्याकडं दोन वर्षांनी येईल माझ्या माहितीनुसार. 2027ला येईल. 27ला आल्यानंतर महाराज काय आपलं भाग्य असेल हो की सगळा देश नाशिकला जातो, सगळं जग नाशिकमध्ये येतं आणि नाशिकमधले साधू कुमट्यात येतात. हे कुमटेकरांना समजाय नका, समजाय पाहिजे का नाही खरं सांगा. इथले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळे, सगळ्याला एकच विनंती, सगळे आयोजक नियोजक सगळे चेहरे माझ्या थोडेफार ओळखीचे आहेत, त्यांना एक विनंती आहे. आपल्या गावाचं एवढं महाभाग्य आहे की एवढं मोठं तीर्थस्थान आपल्या ठिकाणी आहे, ह्याची एक दक्षता घ्या. मामांना त्या दिवशी मी बोललो की ह्या ठिकाणी तुम्ही CCTV बसवा पाहिजे. मामा बरोबर आहे, आपल्याला काय चुकीच्या गोष्टी चालत नाही तेवढं तुम्ही आवर्जून करा. 501 वर्गणी पहिली आपली घ्या, 501 मी देतो आता. फक्त तुम्ही तेवढं काम पूर्ण करा. हे कशा करता करा की ही तपोभूमी आहे, या ठिकाणी कुठलाही अपप्रकार घडला नाही पाहिजे. नाही, हे धर्माचं स्थान आहे. आम्ही इथून ऊर्जा घेऊन जातो. इथं आल्यानंतर प्रत्येक कीर्तनकार, गायक, वादक, साधू या ठिकाणी आल्यानंतर ऊर्जा घेऊन जात असतो. मग ती ऊर्जा टिकवण्याचं काम फक्त आता तुमचं आहे. मला जास्त माहीत नाही, मी जास्त वेळा इथं आलोही नाही, पण ज्या वेळेस आलो, ज्यावेळेस समाधीस्थळावरती गेलो, दोन्ही समाधीस्थळावरती आणि इथं बराच वेळ बसलो. आदरणीय पूजनीय फतेनाथ महाराजांच्या बरोबर आमची चर्चा झाली की खऱ्या अर्थानं त्यांच्यातल्या डोक्यातल्या ज्या कल्पना आहेत ना त्या अत्यंत सुंदर आहेत, अत्यंत सुंदर आहेत. की या ठिकाणी काय असावं आणि काय नसावं याची पूर्ण जाण असलेले एक मठाधीश आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आम्ही सगळ्यांनी चालावं. खऱ्या अर्थानं ही लोक म्हणजे खऱ्या अर्थानं याच्यापासून अलिप्त आहेत. यांना काय ते मोठीपणा, मोठा मठ याच्यात ती गुंतून न राहणारी मंडळी आहेत. पण तरीही आपल्या गावाचं वैभव वाढावं, आपल्या गावाची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रभर आहे याचं ज्यावेळेस परप्रांतातून परदेशातून लोक या ठिकाणी येतात, 5 दिवसाची झुंड आपल्या या तीर्थभूमीवरती थांबते, त्यावेळेस आपल्याकडून वेगवेगळ्या सुविधा त्यांना पुराव्यात या. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर दुपारच्या वेळेला इथं कोण नसतं, दुपारच्या वेळेला कोण नसतं. हे आता कीर्तन झाल्यानंतर काय आयोजक मंडळी माझ्याकडे येतील त्यांना मी कारण सांगेन की हे कीर्तनात का बोललो की CCTV बसवा. याचं कारण मला माहिती आहे, त्याचा मी साक्षीदार आहे. आमचे बुवा आहेत, मामा आहेत, अजून 2-3 आम्ही होतो. आणि माझं डोकं तापल्यानंतर आपण थांबत नाही. मग ते जहागीरदार जरी असला तरी आपल्याला चालणार, संप्रदायाच्या रेषेत आपण चालणारी मंडळी. कारण की धर्माचं पालन, धर्माचं जिथून धर्म वाढतो त्या ठिकाणी धर्माची हानी नाही झाली पाहिजे. एवढं सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्या.
ऐका, संत फार उदार असतात, फार उदार असतात. त्यांनी जर जावलं ना, त्यांच्या मनात आलं, मनात की ते खालोखाल येतात, कधी वासुदेव होतात, कधी पांगळा होतात, कधी सगळ्या गोष्टी जगजोगी होतात आणि समाजाला जाग करण्याचा प्रयत्न करतात. समाजाला वासुदेवाच्या रूपाने येतात, कधी पिंगळ्याच्या रूपाने येतात आणि पिंगळ्याच्या रूपाने येऊन समाजाला जाग करण्याचा प्रयत्न करतात आणि समाजाला सांगतात की बाबा आता तुम्ही जागा आणि चांगल्या मार्गाला या. आणि नुसतं सांगत नाहीत, ते स्वतः क्रिया करतात. अभंगाचं दुसरं चरण. तैसे संत जगी संत नुसते संत आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर वेगवेगळे क्रिया करून धावतात. क्रिया करून धावतात म्हणजे शिकवतात. आपल्याला जे जुळत नाही ते स्वतः करतात. बाबा असं करा, अनुभव आले अंगा ते या जगात येत असो. खऱ्या अर्थानं साधू संतांचे फार उपकार आहेत, फार एवढे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत की आड रानात गेलेला समाज त्यांनी सदमार्गाला लावण्याकरता प्रयत्न केले, लय प्रयत्न केले, एवढे प्रयत्न केले की त्यांना असं वाटतं की बाबा आपल्या जीवनात आपण जे जेवढे माझ्या तुकोबारायांचे ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी मिळत आहे याचं जे मूळ आहे विठ्ठल विठ्ठल याचं जे मूळ आहे ना, वारकरी संप्रदायाचं मूळ, वारकरी संप्रदायाची सुरुवात कधी झाली? सांगू शकेल कोण? हा नाही, आपण वारकरी संप्रदाय कधीपासून म्हणायला लागलो?
वारकरी हा शब्द कुठनं रूढ झाला? नाही मी सांगतो. तुम्ही म्हणाल तुला त्यासाठी झालं सांगतो का? उपकार करतोय का? आपण काय गुह्य गोष्टी काय शास्त्री लिहिले बरं का? हा लिहिले. मी तेवढं कामापुरतं करत असतो. म्हणजे काय आहे, हो, शास्त्रीय शब्द जर कुठं नाही टाकला तर आपलं सरळ चालायचं. शास्त्रीय टाकला की आता काय आहे, मी बऱ्यापैकी कीर्तनात ट्रॅक बदलला होता. आल्या कीर्तनात नुसतं शास्त्र सांगायचो, मला तारीखच नव्हती माळवली महाराज. इचरणच कोण, कुठल्या गावचा बोवा. मी थोडंसं मग पहिल्या रुळावर आलो, पहिल्या गाडीनं चाललो होतो, तसाच चाललो. आपलं शास्त्र कामापुरतं पोरांना शिकवायपुरतं ठेवलेलं आहे. कीर्तनात अपेक्षा करू नका. पण तरी सांगतो ऐका. मूळ आपलं नाथपंथी काय आहे? मूळ नाथपंथी आपण माणसं. अनेक ज्या पंथामध्ये कुठल्याही वर्णाचा विचार येत नाही. जे नाथपंथी लोक आहेत ना, कुठलाही वर्ण मानत नाहीत. कधीही बघा ना, ब्रह्मचार्य, ब्राह्मण वर्ण, शूद्र, वैश्य, क्षत्रिय कुठलाही वर्ण मानत नाही. याच्या पलीकडे आहे तो नाथ संप्रदाय. आणि या नाथ संप्रदायाची स्थापना याच्याकरता या भगवान शिवशंकराने मा भगवती पार्वतीला जे ज्ञान सांगितलं ते माशाच्या पोटामध्ये मत्स्येंद्रनाथाने म्हणजे मच्छिंद्रनाथाने ते ग्रहण केलं, ऐकलं. आणि ऐकल्यानंतर ते ज्ञान त्यांना अवगत झालं. त्यांचा जन्म झाला. तिथपासूनची आत्तापर्यंतची परंपरा चालत आले. माझ्या ज्ञानोबापर्यंतची परंपरा चालत आले. ती एक शिष्य एक गुरु. गुरुवर किती श्रद्धा असावी, गुरुविषयी किती प्रेम असावं, गुरुविषयी किती आदरभाव असावा, याच्याकरता महाराष्ट्रात जगात एकच गुरु शिष्याची जोडी आहे. त्याच्यानंतर किती गुरु शिष्याच्या जोड्या झाल्या तर एवढं प्रेम गुरुवर करणारा शिष्य अजून पैदा नाही झाला. गोरक्षनाथ. अरे आपल्या गुरुजी करता आपल्या डोळ्यात बुबळात बोट घालून डोळा काढून देणारा शिष्य अजून तयार झाला नाही. पोरांनो, हो, मला वाटलं डोळाच द्यायला आलं पोरग. म्हणलं असला शिष्य तयार झाल्या म्हटलं मी बी मच्छिंद्रनाथ होतोय का नाही. त्याचंही नाव इतिहासात नोंद झालं असतं, बाबा अमक्याचा शिष्य. आणि महाराजांना चालू कीर्तनात डोळा मागितला आणि पोरगा आलं डोळ्यात बोल घालून डोळा काढून दिला. असं शक्य आहे? एक बी माईकाला आलं नाही इथं बसलेला. हो, गुरुजीनं केलेल्या चपात्या खाईल, गुरुजीनं केलेलं भाजी खाईल. हो, गुरुजीला करून नाही घालायचं. आताचं शिष्य असंच येतं बरं का सगळं. गुरुजी तुम्ही कराल ते आम्हाला काही येत नाही बघा. आम्ही गुरुजीची भांडी धुतली, गुरुजीची कपडे धुतली. गुरुजीनं काय काम सांगावं ते गुरुजीचं करावं. गुरुजीनं काय बी सांगावं. आपल्या जीवनात भगवत मार्गाला या संप्रदायाच्या पथगामावर चालत असताना सद्गुरूसारखा कृपाशीर्वाद कधी मिळत नाही. जर सद्गुरू निघून गेले ना, आज बुधनाथ महाराजांचा 17वा पुण्यस्मरण सोहळा आहे. त्यांचे कोण अनुयायी असतील, कोण असतील, त्यांच्या जीवनात जो त्यांनी बोध केला ना महाराज, तो बोध या जगाच्या पाठीवर कोणच करू शकत नाही. एवढं मोठं सामर्थ्य सद्गुरूच असतं. मी कशा करता सांगत होतो की गोरक्षनाथांनी जी क्रांती केली, आपल्या गुरुजींना अनेक संकटातून बाहेर काढलेला एक शिष्य म्हणजे गोरक्षनाथ महाराज आहेत. एक दिवस ज्यावेळेस गोरक्षनाथ स्त्री राज्यातून मच्छिंद्रनाथांना घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर महाराज रस्त्यानं चालले होते आणि मच्छिंद्रनाथांचं मनच लागत नव्हतं. का लागत नव्हतं? मच्छिंद्रनाथांच्या हातामध्ये जुळीमध्ये स्त्री राज्यातून येताना एक सोन्याची वीट त्यांना भेट दिली होती आणि ती जुळीत होती. आता हे तुम्ही सगळे ऐकलेली मंडळी आहे, पण तरी त्याची पुनरावृत्ती थोडीशी करून जातो. आणि ती जुळी घेऊन रस्त्याने चालले होते. संध्याकाळी झोपताना ती जुळी डोक्याला घ्यायची, झोपच लागायची नाही. गोरक्षनाथांच्या लक्षात आलं ह्यात काहीतरी जड पदार्थ आहे. काय जड पदार्थ आहे त्यांनी बघितला, काढला आणि काढल्यानंतर महाराज ती सोन्याची वीट फेकून दिली आणि तेवढ्याच वजनाची वीट दगडाची त्यात टाकली. दगड टाकला.
चालायचे मच्छिंद्रनाथ, चालायचे आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे ह्यात जुळीत चेक केलं, सकाळी उठून बघितलं तर विटत नाही. रडायला लागले, ओक्साबोक्षी मच्छिंद्रनाथ रडायला लागले. आणि रडायला लागल्यानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ म्हणले, काय रडता? काय नाही म्हणले, माझी सोन्याची विडी गेली. आणि गोरक्षनाथाने समोर पाहिलं टिकडीकडं आणि ती टिकडी सोन्याची गेली. एवढा अधिकार गुरुवाणीतून प्राप्त होत असतो. आणि आज बुधनाथ महाराजांनी आपल्याकरता जे शिकवलं ना, कसं शिकवलं त्यांनी तुम्हाला सांगू का? जसं आई आपल्या मुलाला शिकवत असते त्या पद्धतीने साधू संत आपल्याला शिकवत असतात. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाले. जशी आई आपल्या लेकराला बाळाला चालायला शिकवते, त्या बाळागत हळूहळू पाय टाकते. आईला चालता येत नाही, चालता येतं, पण ते चालत असताना आपल्या मुलाच्या समान पाय टाकत असते. तसे हे साधू समाज आपल्या समाजाकरता, आपल्या या मुलाबाळाकरता, हे आपण त्यांचे लेकर आहोत, आपल्याकरता ते समाजाकरता जगत असतात. एकदा सिद्धी प्राप्त झाली ना, एकदा ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांना जगण्याची गरज नसते, मोक्ष प्राप्त झालेला असतो. पण त्यांनी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कुणाकरता जगायचं? ज्ञान प्राप्त होईपर्यंत स्वतःकरता जगायचं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर समाजाकरता जगायचं असतं. हा साधूचा नियम आहे. म्हणून साधू जिवंत आहेत तोपर्यंत या समाजाकरता, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकार. आयुष्य आपलं देह कष्टवतात, जिजवतात या समाजाकरता. अशा या साधू संतांचं पुण्यस्मरण आहे. आणि ते जगत असताना महाराज शेवटच्या चरणामध्ये ते कशा पद्धतीने आपल्याला उपयोगाला आले हे शेवटच्या चरणात
खरंच मी मागाशी म्हणलं होतं ना, आज माझा खरंच ह्याने बळीचा बाकडा केलाय. इथं मी मागाशी सांगितलं दिसतं तसं नसतं. एका ओणी रे बळी, बस त्याच्यापेक्षा शब्द नाही. आणि आज काय अत्यंत एका जागेचा गुणधर्म असतो महाराज. खरंच आहे का ना, जागेचं महिमा खऱ्या असताना हे पुण्य आहे. माझं प्रारब्ध, माझं भाग्य समजतो. या ठिकाणी मला सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. असो, तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. जशी नाव असते पाण्यामध्ये, ती नाव कधीही कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही. हा पुण्यवान आहे, पापी आहे, काय काही नाही. त्यामध्ये बसल्यानंतर ती नदी पार करेपर्यंत कुठल्याही प्रकारचा आघात करत नसती. तशा पद्धतीने हे संत आहे. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. अशा पद्धतीने या साधू संतांचं जीवन आपल्या या पुण्य